हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझी एक स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. चिया पुडिंग. ओके. सो ॲक्च्युली मी आणि माझा हजबंड आम्ही दोघंही वेट लॉस जर्नीवर आहोत. तर त्यासाठी मी थोडं रिसर्च करून थोड्याफार रेसिपी पुल आउट केल्या आहेत, लाईक गुगलवरून, यूट्यूबवरून. आणि त्यातली एक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे. सो लेट्स डू इट. या रेसिपीसाठी मेन इन्ग्रेडियंट तुमचा चिया असणार आहे, चिया सीड्स, मखाना, ग्रीन ॲपल, पेर काही यूज करू शकता तुम्ही, एनी वन फ्रूट, हनी, डेट्स. गार्निशिंगसाठी कोणतेही ड्रायफ्रूट्स मी यूज करते, वॉलनट आणि आल्मंड्स. आणि हो, तुम्हाला मिल्कही लागणार आहे. मी आपलं नॉर्मल काऊ मिल्क यूज करते. तुम्ही हवं तर सोया मिल्क किंवा आमंड मिल्क हे यूज करू शकता. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट मी आपले मखानाज भिजत घालते, नॉट फॉर मोर दॅन लाईक 5 मिनिट्स. हँडफुल ऑफ मखानाज. त्यात आपण थोडंसं मिल्क घालून घेऊया, अंदाजे तुम्हाला जितकं वाटतंय तितकं. मला ती दुधातली साई आवडत नाही म्हणून मी ती अवॉइड करते. तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर. आणि मी यातच हनी ॲड करणार आहे, जास्त नाही, फक्त 1 स्पून. ओके. आणि यातच आपण डेट्स पण भिजत घालूया. आणि हो, हा जो ब्रेकफास्ट आहे मी सकाळी नाही बनवत, हा मी रात्री बनवून ठेवते नेक्स्ट डेसाठी. कारण चिया सीड्स आहेत त्यामुळे त्यांना प्रॉपर सोक व्हायला एक 7 ते 8 तास लागतात. मग हे मी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही ब्रेकफास्टला खातो. सीड प्लीज काढून घ्या यातलं, नाहीतर तेही जाईल त्यात. आणि हे आता मी साईडला ठेवते. लेट्स कट दी फ्रूट. ह्याचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे, लाईक स्मॉल डायसेस. तुम्ही यात कोणताही फ्रूट यूज करू शकता. ऑफकोर्स मी आणखीन काही रेसिपी शेअर करेन, बट दिस वन इज माय फेवरेट. आपण हा थोडा वाचलेला ॲपल गार्निशिंगसाठी ठेवूया, त्याचे पण पीसेस करून घेऊया आपण. किंवा तुम्ही ऑल टुगेदर ग्राइंडही करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हेही मी ह्यात भिजत घालणार आहे आणि छान मिक्स करून घ्या. जास्त नाही, एक 5 ते 8 मिनटं. तोपर्यंत आपण गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही घेऊ शकता. मी एक 7 ते 8 घेते. आमंड्स, वॉलनट एक 2, 3, 4 घ्या. आता हे थोडे चॉप करून घेऊया आपण. आज मी यात मखाना यूज केला आहे. तुम्ही ओट्स पण यूज करू शकता. व्हेरी हेल्दी. आय एम ॲक्च्युली डन विथ डेली सेम रुटीन ब्रेकफास्ट, पोहा, उपमा. आणि सिन्स आता थोडं वेट लॉसवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, म्हटलं नवीन काहीतरी पुल करूया रेसिपी. आणि ट्रस्ट मी गाईज, हा तुमचा फारसा वेळ घेणार पण नाही, प्लस लॉट ऑफ बेनिफिट्स. तर आपले ड्रायफ्रूट्सचे पीसेस करून झालेले आहेत. आता आपण हे जे काही मिक्सचर बनवलं होतं त्याला आपण छान ग्राइंड करून घेऊया. यात तुम्ही बनानाही घालू शकता, ऑप्शनल आहे. मी आज स्किप करते बनाना. मी ह्याची थोडी थिक पेस्ट करून घेते आणि मग जर मिल्क हवं असेल, लागलं असेल तर मी घालेन त्यात. नॉट बॅड. यात मी थोडं दूध घालणार आहे. आणि डोंट वरी, नेक्स्ट डे खाल ना तेव्हा तुम्हाला असं त्याची कन्सिस्टन्सी वॉटरी नसणार आहे, कारण आपण खूप सारे चिया सीड्स टाकणार आहोत. आणि चिया सीड्स ते 7 ते 8 तासामध्ये ना खूप असं ऑब्झॉर्ब करून घेतात आणि फुलतात ते. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी वॉटरी नाही राहणार आहे. पुन्हा एक छान ग्राइंड करून घेऊया. हो, ऑसम. सी, या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. आणि हो, व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही जेव्हा हे पुडिंग बनवाल ना आणि बनवून जेव्हा फ्रीजमध्ये ठेवाल ना, मेक शुअर तुम्ही त्याला लीडने कवर कराल.
मँगोचा सीझन आहे, तुम्ही मँगो पुडिंग पण बनवू शकता. मँगो चिया पुडिंग. राहिलेलं सगळं काढून घ्या इथून. आत्ता आपण टाक चिया सीड्स. मी हा एक अख्खा स्पून भरून चिया सीड्स टाकणार आहे. हवं तर तुम्ही आणखीन थोडं ॲड करू शकता, लाईक अप टू यू. गिव इट अ गुड मिक्स. आता तुम्हाला वाटत असेल की हे इतकंसं कसं, तर नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही हे खाल ना, तुम्हाला कळेल की हे किती फिलिंग आहे. आता राहिलेला पण फ्रूट मी एक कट करून घेणार आहे, त्याला गार्निश करण्यासाठी किंवा मिक्स करण्यासाठी. ह्याचे मी 2 हाफ हाफ पोर्शन्स करते आणि हे चॉप्ड पीसेस अगेन गिव गुड मिक्स. ग्रेट. आता आपण ह्याला गार्निश करूया. आणि गार्निशिंगसाठी मी एक खजूर आणखी एक घेणार आहे आणि आपलं चिया पुडिंग रेडी झालंय.